चला भाटवाडी कामवाडी नेरला पेट ना का ईश्वरपूर हाय का कोण? ए ड्रायव्हर हलवी लवकर. हॅलो बस का? अरे माकडं मला नो गाडी हलवी लवकर. गाडी हलू बसा. बस का? अरे उचनाया गाडी हलवी म्हणजे जागेवर हलवी गाडी. मला जायचं पेट नाकायला लागणार. चल लवकर. बर 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 कुठं बसा देत सगळ्या शिट्टा मारल्याशिवाय गाडी हलणार नाही. गाडी हलणार नाही. चला भाटवाडी पेट ना का नेरला ईश्वरपूर हाय का कोण? या लवकर. वाव जायला उशीर झायला फक्त रिक्षावाला मला. अरे रिक्षावाल्या भाड्या मी आम्ही येणार आहे. चिमणाबाई या लवकर हलवायला लागलोय मी. अरे काय हलवणार सांग की तिला. नाही मला हलवी तसं तिला हलवीची. ना काय बस रिक्षा हलवायला लागलो कळ नाही तुला. तोंड बंद करू का बस. पळा लवकर. आले 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 पळा लवकर. हलवली बघा आले. पळा लवकर चिमणाबाई या लवकर. आले आले आले. हा गाडी भरली की आली होतो बसा तवर. अरे कुत्र्या मग कशाला एवढ्या गडबडीत बोलवलंस? सॉरी सॉरी बसा बसा. कुठं जाणार आहे? पेटत पेटत वाद पिटू काय मग मग नको. अरे पेट नाक्याला जाणार आहे म्हटलं. बरं बरं मजा केली जरा. बसा. चला पाटवाडी कामवाडी नेरला पेट काय कोण? ए म्हाताऱ्या सरगात चिमणाबाई बस माझ्या मांडीव. लाद घालीन तुझ्या गांडीव. हा? सरगात चिमणाबाई माझी जागा ही. तुझ्या बाण काय ऐकत घेतलं काय रे? होय माझ्या बाणी एकत्रच घेतल्या. बस जा माग जा. काय चिमणे तुला घातला डबऱ्या तुला. मला काय चिमणी म्हणतोयस? चिमणाबाई शेंबूड चाटे म्हणतात मला. माझ्याशी जो नडला त्याला भर चौकात फोडला. चिमणाबाई बस बस तापू नका लय. जाऊ सामान ठेवा. अण्णा तुम्ही आज सोडून बसा तिकडे. इथं बस तुम्ही सामान मागे ठेवा तोवर. ओ मावशी जरा बघून टाका की. ए आइंदा से मेरे खिलाफ बगावत की चष्मा काट के मारूंगा. सांगेला बसा बसा बसा. गे बस की जरा आधीच तापले ती. आता जेवण आलोय. खिशात टामाट घेऊन आलोय. चला भाटवाडी कामवाडी नेरला पेट नका 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 नका. अरे बाई बिहार जागा आहे का गाडी? जागा नाही गाडीत फुल झाल्या जागा. आई हाय रे बाई इकडे साठी जागा या. ई बाडी आहे. हिर्या बा रेडे गत आहे. 700 किलो वजन आहे. तो गाडीत बसला म्हणजे गाडी मोडल माझी. हा काय घेतेस काय गपच की. अरे कुठं बसू? डेऱ्या बा घेतो गाडी तुम्हाला पण 3 सीटचं पैसे द्यायला लागणार तुम्हाला. अरे मी एकटाच आहे की. 3 शर्टचे पैसे कसं काय? तुमचं आणि तुमच्या डेअरीत 2 जुळी पोरात नाही त्यांचं पण पैसे द्यायला लागणार. कोकणीच्या माझ्या डेअरीला नाव ठेवतोस? आता जेवण आलोय. ओ डेऱ्या बा घेतो गाडीत. बसा बसा माग बसा. असं बसा. उतर खाली उतर खाली. डेऱ्या बा माझी रिक्षा उचलली तू काय येऊ नको चालला. रिक्षा चिमटे धरून फेकून देईन मी येणार आहे. मधी बसा मधी बसा. आता जेवण आलोय. अस्वल अस्वल कुठं अस्वाल? अरे तुझ्या गाडीत अस्वल आहे. अस्वाल ना मग ती काळी चिमणाबाई आहे खालच्या गल्लीतली. बसा गाडीत. तुम्ही गेला म्हणजे 30 रुपये बुडतील माझं. बसा. चिमणा बाहेर ओ ड्रायव्हर अहो थांबा की मी पण येणार आहे. लवकर बाब्या. बसा तुम्ही. अरे डेअरीवाल्या आता काय मांडी बोलतोस का? ए काळे तुझी शेवग्याची शेंग एवढी मांडी आणि माझी भोपळ्या एवढी डेरी बसलं माझी कोरदेशी मॉडेल हो तिकडं. अरे माकडा ही शेवगे शेंग तुझ्या ढुंगणात घालून का रारा गोल गोल फिरवीन. हा मग फिरीव आणि त्या शेवग्या शेंगाची संध्याकाळी गारगाडीची भाजी करून खा. तुला घातला डबऱ्यात तुला. बायस म्हणून का बसले नाही तर तुला दाखवला असता माझा इंगा दाखवला असता तुला. तुला धावतेच की. बसा बसा आचारा चिमणाबाई आचारा तुम्ही. ए अण्णा माग बस तुम्ही. सर काय तिकडे डिरिया बा बसा. हळू हळू हळू. अरे मी कुठं बसू? हा बाबिया ही काय
काकतली केस कशाला एवढी वाढली होतीस येणं तर घालून यायचं ह्याच्या ए ग बस काम असते रे मला. बर बर बस बस बाबिया. अरे तुझ्या काकातले केस फुग घेऊया का? ए दे रे ग बस जरा डोकं खाऊ नको. वडापाव आले गाडी बाटवड्याला जाते काय? हा जाते जाते जाते. हा या बसा तोवर बसा लवकर. हा बसतो बस. चला भाटवाडी भाटवाडी. हा बसलं जाऊ दे. ए मामा इथं नाल्यावर कुठं बसलाय वर बसा. हा हा तांदळे पोड्याच हा बसा. अरे वर टप्पा कुठं जातोस काय डबल सीटर आहे काही स्टेवी डबल डेकर आता बसा तिथं. हा 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 अरे काय तांदळ्या पोड्याच तुला काय कळतं का ना इकडे 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 ना इकडे इकडे बसा इथं बसा. हा अरे माकडा आता काय मांडी बसतीस का? चिमणा बाई सॉरी सॉरी या इकडे इकडे. बाईचे मांडव बसलं. हा इकडे इकडे हळूहळू या या. मामा गाडी चालू करतो गाडी चालू केली की बसा बरं का. हा हा एक मिनिट हा ट्रॅक्टर मारतो या. हा हा बसा. अरे डबऱ्यात जरा हळू घाल की गाडी. अरे हळू हळू. अरे हळू. हा उठा मामा आलं आलू काय? आलं आलं 30 रुपये झालं द्या. 30 रुपये काय? हा लगेच आणलं तुम्हाला भाटवाडीत. वय वय हा इधर. हा ओके चला. हा अरे इकडे इकडे. काय अरे माकडा गाडी जरा हळू चालव की कंबाड मोडलं माझं. सॉरी सॉरी मामा जरा डबरा आहेत नका हा. रस्त्यात शिस्ती जावा सरळ जावा सरळ. हा हा कुळ्या पोड्याचं चला भाटवाडी काळवाडी पेड नका नेरले. ओ वडापाव पेट नाका घेणार का? घेते घेते बसा बसा मावशी. ए चिरकुट आचर बसा हळू बसा. अरे पोऱ्या अरे गाडी भरली चालती का आता? बर बर डिर्या बा थांबा चालू करतो गाडी. अण्णा जरा वडा या. हा इकडे 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 इकडे. हा मागे या मागे. हा 1 2 कंपार्ट मोडलं. अरे तुम्हाला जोडायच ती थांबा मी आलो ताकद पाहिजे त्याला. काय एवढं आय गैया. ए, आणि कडे दोरी. ओय डिर्या बा तुम्ही नको रिक्षाचं इंजिन उपसून काढशील माझ्या. अरे मला येतंय आणि कडे बरं लावा. दोरी कुठे गेला? इकडे. अरे दोरी जोडून दे. डेरीनं वाका येणार नाही. बरोबर थांबा. हा वाढू का? हा 1 मिनिट हा वडा. आता चिवडा कंपार्ट मोडलं. आबा उठा. आईला रेड्या का आबा झोपायचं जाय चल आपण चालू करून जाऊया. उठतंय आपोआप. अरे यार थांबा सुकायच्या ना. ए बसा लवकर. आता जेवण आलोय. मग अरे सर आले का? मगतोई रिक्षावाला गवाट माझे मगतोई रिक्षावाला. बाबा कुठे जाणार आहे? पेट नका बसा बसा पोरसनी मांडीव घ्यायला हा लागणार. घेतो माझ्या नाव तुमच्या मांडीव. होय होय माझ्याच घेतो बसा बसा लवकर चला. जाऊ दे का? थांबा जरा हा चला काटा बसून चालवायचं आहे मला. बाबा हो 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 कुठे जाणार आहे? पेट नका बेटा का बस माग बस माग. अरे इथं बसतो की इथं कशाला टोकऱ्या माग बस मांडीव बसून का माझ्या. जाऊ दे का? हा जाऊ दे पोरी जरा जपून दांडा धर पोरी जरा जपून दांडा. थांबिव कुठं जायचं आहे? मग करत तर पोचला आम्ही सांग लवकर. मला पेट नाक्याला जायचं आहे. मग पेट नाही केलं माग बस. बर बस लवकर. ए बुचकाईच्या पुढे जाऊन बस जा. शित बस शित ये बर
जाऊ दे का जल्लास का अरे बाब्या तुझी करवंदाची जाळी तिकडे घे माझ्या नाकात जात्या ए डिर्या बा सरळ बोल नाही एका बुक्कीत पाडीन बघ. तुला जाऊ काय आता ए डिर्या बा भांडू नका का बसा ना लात घालीन. ए बाब्या धक्का देऊ नको मिसरी तू की तुझ्या करवाद्यात चाळीत. ए काळे एका बुक्कीत दात पाडीन फडा बघ. ऐस. बाब्या तिकडे सर कोण बदला का घाण वरड्यान. बाब्या बांधला बघ मला बी वास आला ए डिर्या बा तूच पाडलायस आत्ताच खाल्लं उभा वारा आलं मला. बस मी नाही पाहिजे ड्रायव्हर थांबवा जरा ड्रायव्हर 2 मिनिट थांबा ड्रायव्हर थांबा की अहो ए डिर्या बा काय झालं. अरे जरा प्रेशर आलं सोडून येतो जरा कमी खायचं मग एवढं कशाला खायचं. अरे गपतो आता जेवण आलोय खिशातनं गाजार घेऊन आले हा दे रे लवकरावर मला गडबड आहे. माझ्या सासऱ्याच्या आत्याच्या नंतरच्या पुरकीचं लग्न आहे तिकडे जाणार आहे. ए काळे गपतो नाही तर गाजार घालून डोसक्यात तुझ्या जावा लवकर या जावा. आलोच हीच बार टाकत होतो वाटतं कानाला टार टू टू ठिस ठिस लवकरावर. आय 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 होईला भूकंप झाला का काय. नाही त्या डिर्या मला बार टाकला असणार आहे. अरे कोण आहे रे तो माझ्या वावरात ओय म्हाताऱ्या काय माझ्या वावरात काय पप्पा पोपट धरला पोपट कुठं आहे पोपट या बाजू खाली बघा धरलाय ओय मला पाहिजे पोपट माझ्या वावरात ठेवलाय तुला बरोबर या धरा बादली आणि खाली हात घालून धरा पोपट आईला हागले सोड तुझ्या तर आता म्हाताऱ्या चल घराणी गाऊया गाणी फिरूया. ए थांब 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 तू कायच्या बाहेर साहेब सॉरी साहेब त्याचं काय झालं. किती शिटा भरले ते आता तुला 3000 रुपये दंड भरायला लागणार आहे. नको साहेब ती माणसंच म्हणले आम्ही बसतो माग लागले आज कर गरीब माणूस आम्ही हाताला बोट आहे. बरं 1000 रुपयाची पावती कर. साहेब असं नको ठेवा साहेब. माकडा आधी चोरी करायला शिक डुंगान खांदायच माझं पैसे चोरताना. सॉरी इधर आता 5000ची पावती कर. आज कर नका लय गरीब माणूस आहे मी पाया पडतो तुमच्या. बरं चालतंय एक काम कर तिथे साहेब बसली ती त्यांच्यापाशी 300 रुपये दे. 300 रुपये हा थँक्यू साहेब देतो. चल ओ साहेब आता मी त्या साहेबांजवळ 500 रुपये दिली ती आणि 200 रुपयाची पावती केल्या. त्या साहेबांनी मला उरलेलं 300 रुपये तुमच्याकडे घ्यायला सांगितली. माझ्याकडे काय सांगितली ती. होय तुमच्याकडे घ्यायला सांगितली पटत नाही काय. ओ साहेब किती रुपये. 300 हा गोलमाल है भाई सब गोलमाल हा, है. ओके 1 2 3 ओके थँक्यू साहेब चला. ओ साहेब केला विषय सगळा. बरं चालतंय येऊ का? हा धन्यवाद. या चल. सर बा साहेब 300 मधले 150 द्या. कसलं 150 तुझं 250 दे मला 500 मधलं. कसलं 500. अरे त्या वडापाल्यानं 500 नोट दिली नव्हता तुला. नाही अरे ती फुकणीचं म्हणलं तुला 500 रुपये दिले ती 200ची पावती केल्या 300 रुपये मागे द्या म्हणून मी त्याला 300 रुपये मागे दिले. काय साहेब गंडीवलाय आपल्याला. चला पेट नका उतरा सगळी. उतरा सगळी. काय हे पैसे नाहीत बाबा जा. अरे काय खायला पण काय नाही गाजर देऊ का. गाजर देऊ का. पैसे नाही ती बरं थांब जरा सगळ्यांच्याकडे गोळा करतो 30 रुपये देतो तुला 10 रुपये देणार फक्त.
अरे कुठे गेली? अरे पळून गेली सगळी. तुझ्या तर आता तुझ्या नादात आलंय. माकड पहिलं सगळ्या माणसांनी पैसे बुडवलं माझं. पळून गेलीत नालायक बोड्याची. तरी बरं पोलिसांनी गंडवून 300 रुपये काढले त्यांच्याकडं. नाहीतर बायकोनं घरातच घेतलं नसतं, मोकळा आला असतो तर. आओ किती धंदा झाला वडापचा? 300 रुपये झाला. बर बर दुकानात जावा आणि 2 किलो साखर आणि चहापूड घेऊन या. आणतो. हा आईला खिशात पैसे आले नाही तर खर्च करायला होत्या. काय नाही चालू दे. हा अय, ला 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 अय वैभव ठोंबरेचं घर कुठं आहे? साहेब पुढे एक मंदिर आहे बघा, त्याच्या शेजारी आहे बघा. बरं ठीक आहे. आईला पोलीस मला घरापात्र ओळखत आली ते काय? बायको आओ काय झालं पळायला? अगं काय नाही, मी मगाशी पोलिसांनी गंडवून 300 रुपये आणलेलं. आता पोलीस मला धरायसाठी मागे लागली ती. आता मला ती जेलमध्ये टाकणार आहे ती. अरे देवा आता काय करायचं? मी घरात लपून बसतो. पोलीस जर इथं आलं तर त्यासनी सांग मी 8 दिवस गावाला गेलोय. हा बर बर चप्पल आताच ठेवतो. हा वैभव ठोंबरे आहे का घरात? आओ ते बाहेर गावी गेलेत, 8 दिवसांनी येणार आहे ती. खोटं बोल नका, आम्हाला घरात जडती घ्यायची आहे. तो घरातच असणार आहे. आओ ते नाही ती घरात. कोण पाहिजे साहेब तुम्हाला? तुम्ही कोण? मी वैभव ठोंबरेचा आजा. देऊ का तुम्हाला बाजा? नको वैभव कुठे गेलाय? तो बाहेर गावी गेलाय मुंबईला. 8 दिवसांनी येईल, 8 दिवसांनी या तुम्ही. बरं ठीक आहे, येतो आम्ही 8 दिवसांनी. ठीक आहे. चला हवालदार. बायको कसं गंडवली त्यासनी. एक नंबर कसलं भारी डोकं चालवलंय तुम्ही. मग काय डोकं म्हणते त्याला. वय बायको ही दोघं कोण आहे ती? काय माहिती? वैभव ठोंबरेंचं घर आहेस का? वय हीच आहे, पण तुम्ही कोण? आम्ही गुडलक डिलक्स या कंपनीतून आलोय. वैभव ठोंबरे यांचा मोबाईल नंबर लकी ड्रॉ मध्ये आलाय. त्यामुळे त्याने iPhone 13 Pro Max जिंकलाय. काय सांगताय? द्या इकडे द्या. हा तसं तुमच्याकडे नाही देऊ शकत, त्यासाठी वैभव ठोंबरे स्वतः इथं पाहिजे. मी वैभव ठोंबरेच आहे. द्या मोबाईल. अरे पण असं म्हातारा का बनलेलास? अहो मॅडम ती पोलिसांनी गंडवायसाठी म्हातारा बनलेलो. तुम्ही द्या मोबाईल. असं नाही, तुम्ही आधी 3000 रुपये डिलिव्हरी चार्ज द्या, मग तुम्हाला मोबाईल दिला जाईल. राव दे मग मोबाईल. अहो 1.5 लाख रुपयाचा मोबाईल आहे. भरा 3000 आणि घ्या मोबाईल. बरं ठीक आहे, तुझ्यासाठी फक्त. हा 3000च आहे. ठीक आहे, सही करायचं. हा ठीक आहे साहेब. द्या मॅडम मोबाईल. हा अहो तो बॉक्स फोडा आणि आयफोन वर माझा सुंदर फोटो काढा. बरं काढतो. खेळण्यातला मोबाईल. माकडून थांबा, येऊ तर खेळण्यातला मोबाईल आहे. आम्ही पण डिलिव्हरी बॉय नाही, पोलीस आहे पोलीस. काय तुमच्यात राहता? पैसे दे माझं 3000. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.